माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ECN म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क्स 31, 33, 32 त्याच्यामध्ये KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, मेश अनालिसिस ह्या गोष्टी आपण अभ्यास करत आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण एक 4 मार्काचे प्रश्न सोडवणार आहे. ते प्रश्न काय आहे तुम्हाला समजावून सांगतो. पहा, युजिंग मेश अनालिसिस म्हणजे मेश अनालिसिसचा वापर करून फाइंड करंट ॲट 10 ओहम रेजिस्टन्स. हे जे 10 ओहम रेजिस्टन्स आहे, ह्या 10 ओहम रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आपल्याला करायचा आहे. हे 10 ओहम रेजिस्टन्स मध्ये किती करंट आहे, किती करंट ह्या रेजिस्टन्स मधून फ्लो होतोय ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी हे जे आपल्याला दिलेलं सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये आपण सुरुवातीला साइन कन्व्हेन्शन करंटचं डायरेक्शन फिक्स करायचं. तर पहा, पॉइंट ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि पुन्हा डी पासून ए पर्यंत हा एक क्लोज्ड लूप होतोय. दुसरं डी पासून ई पर्यंत, ई पासून ए पर्यंत, ए पासून डी पर्यंत असं पुन्हा अजून एक क्लोज्ड लूप होते. इथे 2 क्लोज्ड लूप होतात आणि 2 क्लोज्ड लूप, दोन्ही क्लोज्ड लूप मध्ये असलेल्या करंटचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग आपल्याला 10 ओहम मधनं जाणारे करंट आपल्याला मिळणार आहे. तर ते कसं पहा, आपण सुरुवातीला हे I1 करंटचा क्लोज्ड लूप घेऊया. हे पहा, I1 कुठून ए पासून, ह्या इथून पूर्ण स्टार्ट होते. ह्या ए पासून बी, सी, डी पुन्हा ए पर्यंत हा तुमचं काय झालं, I1 क्लोज्ड लूप, I1. आणि ह्या डी पासून सुरुवात करा, हा तुमचं I2, हा तुमचं I2. एक I1 करंट आणि एक I2 करंट, हे 2 वेगवेगळ्या करंट इथून फ्लो होतात. आता आपल्याला हा 10 ओहम मधनं I1 करंट सुद्धा फ्लो होतोय आणि I2 करंट सुद्धा काय होतोय, फ्लो होतोय. तर आपण काय करूया, हे पहा, I1 करंट, हे बघा, I1 साठी आपण पॉझिटिव्ह घेऊया I1, I2 I1 च्या विरुद्ध दिशेला आहे, ह्याला निगेटिव्ह घेऊया I1 मायनस I2, I1 मायनस I2. 10 ओहम मधनं जाणारे करंट, म्हणजे I1 हा पॉझिटिव्ह साईडला, I2 हा निगेटिव्ह साईडला, I1 मायनस I2. तर आता काय करूया, इथे बघा, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. पहिला क्लोज लूपचा आपण पूर्ण डायरेक्शन विथ साइन कन्व्हेन्शन घेतलेला आहे. तर आपण कन्सिडर लूप 1, कन्सिडर लूप 1 कोणता, ए पासून, ए, बी, सी, डी पुन्हा ए. ह्याला अप्लाय करायचं, अप्लाय KVL. KVL काय करतो आपण, अप्लाय करतो. KVL अप्लाय केल्यानंतर पहा, पहिला सुरुवातीला 4, बघा काय होतंय, 4I1 नेक्स्ट प्लस 8, नेक्स्ट 6 ला प्लस 6I1 पुन्हा इकडे
प्लस 10 ओहमला इथे प्लस आहे ह्या डायरेक्शन प्लस 10 I1 मायनस I2 इज इक्वल टू 0. हे KVL काय सांगतोय? A closed loop Kirchhoff's voltage law states that the voltage at closed loop is must be equal to 0. त्यामुळं हे इक्वल टू 0. पहिला लूपचा आपण इक्वेशन इथं लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन करत जाऊयात. ओके, चला आता याच्यामध्ये काय काय सिम्प्लिफिकेशन होते बघा. I4I1 प्लस 8 प्लस 6I1 प्लस 10 इंटू I1 म्हणजे 10I1 प्लस इंटू मायनस मायनस 10 इंटू I2 10I2 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर 4I1 6I1 म्हणजे 10I1 प्लस 10 म्हणजे 20I1 मायनस 10I2 हे प्लस 8 इज इक्वल टू 0. आता फक्त आपण I1 काढून ठेवूया. कसं पहा, 20I1 इज इक्वल टू 8 इकडे गेल्यावर मायनस 10 इकडे मायनस इकडे गेल्यावर प्लस म्हणजे 10I2 मायनस 8. हे 20 इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होतंय भागाकारामध्ये. ते आपण करून घेऊया. एक मिनिट. हे पहा, इकडे गुणाकारामध्ये हे 20 काय झालं, इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतं 20. I1 इज इक्वल टू 10I2 मायनस 8/20. हा तुमचं इक्वेशन 1. विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन्स खूप येणार आहेत. हा इक्वेशनचा आपण नेक्स्टला वापर करायचा आहे. सॉरी. पहा, आपण सेकंड लूप कडे जाऊया. हा पहिला लूप मधून I1 निघाला. आता काय करू, कन्सिडर लूप सेकंड लूप काय सांगतोय, डी पासून स्टार्ट करा. डी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर पुन्हा डी. डी ई ए डी. ओके. हा, त्याच्यामध्ये आपण KVL अप्लाय करूया. डी पासून पहा, हे प्लस हे मायनस म्हणजे 2 ओहम प्लस मध्ये आणि ह्या साईडला मायनस. अप्लाय KVL कसं करायचं, डी पासून इथं बघा 2 ओहम I2 करंट म्हणजे काय होणार, 2I2 प्लस त्याच्यानंतर मायनस 16 त्याच्यानंतर परत हा 10 ओहम लूप 1 साठी प्लस मध्ये घेतले, म्हणजे लूप सेकंड साठी करंट ह्या डायरेक्शनला इथं काय होणार मायनस. पहा, मायनस 10I1 मायनस I2 क्लोज्ड. इथे तुमचं क्लोज लूप संपतोय. इज मस्ट बी इक्वल टू 0. KVL Kirchhoff's voltage law states that the voltage at closed loop is must be equal to 0. According to this statement, the closed loop DEAD, a closed loop, a voltage must be equal to 0. The voltage is must be equal to 0.
पहा. नेक्स्ट अनदर सिम्प्लिफिकेशन 2i2 minus 16 minus 10i1 minus 10i1 minus into minus plus 10i2 is equal to 0. Next 2i2 10i2 12i2 12i2 minus 10i1 minus 10i1 and minus 16 is equal to 0. हा सेकंड इक्वेशन i1 i2 आणि कॉन्स्टंट आलेला आहे. तर आपण काय करू इथं i2 ठेवूया. कसं ठेवायचं बघा. i2 12i2 इज इक्वल टू दोन्ही मायनस आहेत म्हणजे इकडे आल्यावर काय होणार 10i1 प्लस 16. मग आपल्याला हे टर्म इकडं गुणाकारामध्ये आहे, इकडे आलं तर काय होते भागाकारात. वा इथे काय करा टर्म असं केलं तरी चालेल किंवा आपल्याला i1 आणि i2 दोन्ही कॅल्क्युलेशन करायचं असल्यामुळं या इक्वेशन मध्ये इथं आपण i1 ची व्हॅल्यू पुटअप केलं तरी चालेल. आपण काय करूया एक मिनिट अनदर सिम्प्लिफिकेशन हे डिवायडेशन न घेता टर्म आहे तसं ठेवूया. ह्याला इक्वेशन नंबर नाही यालाच इक्वेशन नंबर 2 द्या. ह्याला इक्वेशन नंबर 2. आता आपण थोडं इक्वेशन 1 आणि 2 अभ्यास करत असताना पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्याच्यावरून आपल्याला i1 आणि i2 कॅल्क्युलेशन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला ह्या इक्वेशन 2 हे न घेता आपण कॅल्क्युलेशन मध्ये आन्सर सुटसुटीत येण्यासाठी काय करूया i1 पॉझिटिव्ह मध्ये घेऊया म्हणजे 10i1 जो आहे हे 10i1 आपल्याला आता सध्याला मायनस मध्ये आहे. हे मायनस 10i1 प्लस 12i2 इज इक्वल टू मायनस 16 ह्या साईडला गेले की प्लस 60. त्याच्यानंतर हितलं मायनस आपल्याला कमी करायचं म्हणजे काय करावं लागणार एक 10i1 चा मायनस कमी करायचं म्हणजे मायनस प्लस केलं तर हे दोन्ही गोष्टी काय होणार मायनस होणार. चला ते इक्वेशन मध्ये काय होते पहा हे मायनस कमी केलं तर प्लस हे झालं मायनस इथं पुन्हा 16 काय होणार मायनस 16 मायनस 12 इथे मायनस 60. ओके आता याच्यामध्ये काय करायचे हे इक्वेशन नंबर तुमचं 2. ह्या इक्वेशन 2 मध्ये या i1 च्या ठिकाणी तुम्ही इथं काढलेला i1 ची व्हॅल्यू पुटअप करायचं. पहा कसं करायचे 10 आहे तसं i1 च्या ठिकाणी पहा i1 च्या ठिकाणी 10i2 minus 8 हा व्हॅल्यू 10i2 minus 8 upon 20 10i2 minus 8 upon 20 minus 12i2 is equal to minus 16. इक्वेशन समजतंय का बघा 10 आहे तसं आहे i1 ची व्हॅल्यू फक्त 10i2 minus 8 10i2 minus 8 upon 20 इक्वेशन व्यवस्थित पहा मायनस 12i2 इज इक्वल टू मायनस 16. आता याचं सिम्प्लिफिकेशन आहे कसं पहा हा 20 ह्या गोष्टीला डिवाइड मध्ये आहे तर आपल्याला हे 20 काढायचं म्हणजे हे 20 काय होणार सगळ्याला 20 ने आपल्याला गुणाकार करावा लागणार. हे भागाकारामधलं 20 घालवायचं असेल तर वर 20 ने गुणाकार करायचं म्हणजे इथे केलेलं गुणाकार हे भागाकार कॅन्सल होणार पण ह्या दोन्ही गोष्टीला काय होणार 20
गुणाकारमध्ये 20 प्रोडक्ट होणार. पहा आता काय होतोय, 10 ब्रॅकेटमध्ये 10i2 मायनस 8 मायनस 20 इंटू 10 12 गुणिले 20 उत्तर यायला तुम्हाला 240 मायनस 240i2 इज इक्वल टू मायनस 16 इंटू 20 मायनस 16 इंटू 20 16 इंटू 20 उत्तर येते 320 मायनस 320. आता हे बघा 10 इंटू 10 100i2 मायनस 10 इंटू 8 80. हे आपण इथे स्टेप कॅल्क्युलेशन करून घेऊया. बघा कसं स्टेप कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 10 इंटू 10 100 10 इंटू 10 100 आणि i2 आहे तसं i2 प्लस इंटू मायनस मायनस 10 इंटू 8 80. हे i2 हा कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट. इथं आपण कॅल्क्युलेशन कसं करूया पहा. 240 i2 मधने 100i2 गेलं तर किती राहिलं मायनस 140i2 इज इक्वल टू 320 इकडे मायनस आहे 80 इकडे मायनस आहे इकडे गेल्यावर प्लस होणार म्हणजे 320 मायनस 80 म्हटलं तर 240 320 मायनस 320 प्लस 80 म्हणजे मायनस 240 मायनस 240. आता हे मायनस दोन्ही साईडला मायनस काय झालं निघून गेला पहा. ओके त्याच्यानंतर i2 इकडे कसं आहे 140 i2 साठी इकडे गुणाकार आहे या बाजूला गेल्यावर काय होणार भागाकारामध्ये जाणार म्हणजे 140 म्हणजे इथला 140 निघून गेला पहा. आता i2 कसं काढायचं आपल्याला 240 डिवायडेड बाय 140 आन्सर येतोय 1.71. किती आला पहा आन्सर 1.71 एम्पियर हा तुमचा i2 आलेला आहे. आता आलेला i2 तुम्हाला i1 इक्वेशन मध्ये पुटअप करायचे. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करायचं तुम्हाला i1 ची व्हॅल्यू मिळते. पहा या इक्वेशन मध्ये काय करा डायरेक्टली बाय कॅल्सी वापरलं तरी चालते किंवा तुम्ही प्रत्येक स्टेप मध्ये घेऊन सोडून घेतलं तरी चालते. आपण काय करूया बाय कॅल्सी वापरूया. चला काय घ्यायचे डिवाइड मध्ये 10 ब्रॅकेट मध्ये i2 ची व्हॅल्यू इंटू i2 काय सांगतोय 1.71 हा दोघांसाठी ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर मायनस 8 डिवायडेड बाय 20 उत्तर येतोय 0.455. ओके 1 मिनिट बघा हे तुम्ही कॅल्सी मध्ये पुटअप करा. कॅल्सी मध्ये कसं पुटअप करायचे i1 इज इक्वल टू 10 गुणिले i2 ची व्हॅल्यू किती आला 1.71 मायनस 8 डिवायडेड बाय 20 डायरेक्ट कॅल्सी मध्ये पुटअप केल्यानंतर आय थिंक इट शोईंग डायरेक्ट कॅल्सी मध्ये पुटअप केल्यानंतर 0.455 ह्याचं उत्तर येतोय म्हणजे i1 इज इक्वल टू 0.455 एम्पियर. तुम्हाला काय मिळालं i1 मिळालं i2 मिळालं पण तुम्हाला किती रेजिस्टन्स 10 ओहम रेजिस्टन्स मधून म्हणजे इथून जाणारा करंट आपल्याला काढायचा. कसं काढायचंय i1 मायनस i2 हे इथं पुटअप करूया. बघा ऍट 10 ओहम रेजिस्टन्स
करंट कसं काढायचं आपल्याला, हे करंट कसं काढायचं होतं तुम्हाला, हे बघा I1 मायनस I2, I1 मायनस I2. आता काय I1 ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला 0.4, 10 ओहम करंट, 10 ओहम मधून जाणारा करंट 10 ओहम करंट, त्याला आपण पर्टिक्युलर काय नाव देत आहे ते करंट थ्रो 10 ओहम, करंट थ्रो 10 ओहम, तेच घेऊया तुम्हाला, करंट थ्रो 10 ओहम ॲट 10 ओहम रेजिस्टन्स I1 मायनस I2. ह्याला पण काय करू आपण 10 ओहम रेजिस्टन्स असं लिहूया, करंट थ्रो ॲट 10 ओहम किंवा करंट थ्रो at 10 ohm is equal to I1 minus I2. ओके, आता I1 ची व्हॅल्यू किती आहे 0.455 मायनस I2 ची व्हॅल्यू किती आहे 1.71. सोडूया आपण एक एक्झाम्पल पहा, 0.455 मायनस 1.71, आन्सर येतोय मायनस 1.255. आन्सर याचं किती येते मायनस 1.25 एम्पियर, 55 एम्पियर. पहा, करंट थ्रो ॲट 10 ओहम रेजिस्टन्स इज इक्वल टू, परत आपल्या आन्सरमध्ये कसं लिहायचे, आन्सरमध्ये कसं लिहायचं बघा, करंट थ्रो ॲट 10 ओहम resistance is minus 1.255 एम्पियर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथे कॅल्क्युलेशन पूर्णपणे संपत आहे. तर मला तुम्हाला हे गोष्ट सांगायचं आहे, हे जे क्वेश्चन आहे हे 4 मार्काला पण पडू शकतं आणि 6 मार्काला पण पडू शकतं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात आलं पाहिजे की पहिला क्लोज्ड लूप मधनं जाणारा करंट I1 आणि सेकंड क्लोज्ड लूप मधनं जाणारा करंट I2, I1 आणि I2 हे काढल्यानंतर I2 च्या इक्वेशन मध्ये आपण I1 ची व्हॅल्यू पुटअप करून आधी I2 काढून घ्यायचं, आलेला I1 च्या इक्वेशन मध्ये पुटअप करून I1 काढून घ्यायचं. मग आपल्याला करंट फ्लो ॲट 10 ओहम रेजिस्टन्स म्हणजे I1 मायनस I2, I1 चं व्हॅल्यू आणि I2 ची व्हॅल्यू पुटअप करायचं. इथं आपल्याला साधा बेसिक मायनस सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळते, आपल्याला फायनल आन्सर आपल्याला मिळत जातोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न 4 मार्काला किंवा 6 मार्काला पडू शकते. त्यामुळे सर्वांनी छान पद्धतीने हा एक्झाम्पल सोडवून घ्या आणि हा एक्झाम्पल सोडवायचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना जर स्टेप मिस झाला असेल तर आता तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण सर्व काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडवून घ्यावेत आणि अभ्यास करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि बेस्ट लक. थँक्यू.